शालेय गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले। नगर शहरातील यतीमखाना येथे शम्स हाजी, समीर खान फ्रेंड सर्कल व फयाज मेंबर फ्रेंड सर्कल यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला। नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले असून शाळा सुरू झाल्यात, त्यामुळे सामाजिक उपक्रमांतर्गत यतीमखानामधील अनेक गरजू विद्यार्थ्यांना खासदार निलेश लंके यांनी शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने सामाजिक कार्यात हातभार लावत समाज उपयोगी कार्याची जाण ठेवत हा उपक्रम राबविण्यात आला असून यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान मिळत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। तर कार्यक्रमाच्या वेळी ॲडव्होकेट फारुख बिलाल, मंजूर सय्यद, तारिक कुरेशी, अफान सोलापुरी, काविश वस्ताद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी भावना व्यक्त केली आहे। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संस्थेत आल्यानंतर एक समाधान वाटतं की अनाथ मुलांची संस्था इतक्या आदर्शपणे चालवण्याचं काम आमचे शाकीर भाई आणि इतर शिक्षक मंडळी करत असतात। या संस्थेमध्ये 200 मुलं आणि त्या 200 मुलांचं संगोपन करत असताना माझ्याच कुटुंबातले मुलं या हेतूने या ठिकाणी काम हे शिक्षक मंडळी काम करत असतात। आज आमचे सहकारी मित्र अल्ताफ शेठ आणि अफजल पैलवान यांनी या मुलांना एक शालेय साहित्य आणि कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यांनाही धन्यवाद देतो। आणि विशेष करून या ठिकाणी एक मला गोष्ट जाणवली ती म्हणजे या संस्थेमध्ये जे समाजामध्ये चित्र रंगवलं जातं की एका समाजाची ही संस्था, पण या संस्थेमध्ये पाहिल्यानंतर मी ज्यावेळेस शिक्षक लोकांचा चार्ट पाहिला त्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे शिक्षक सुद्धा मला काही पाहायला मिळाले। मराठा समाजाचे शिक्षक या ठिकाणी पाहायला मिळाले। आमच्या ब्राह्मण समाजाची शिक्षिका सुद्धा या संस्थेमध्ये एक आदर्श काम करणारी शिक्षिका म्हणून त्या शिक्षिकेला पुरस्कार मिळाला। मुलं सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे या संस्थेमध्ये पाहायला मिळाले। निश्चित या संस्थेचा कारभार करणारे आमचे शाकीर भाई आणि या सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि समाजातील दानशूर व्यक्तींना आपल्याद्वारे एक विनंती करतो की अशा अनाथ संस्थेला, अनाथ मुलांच्या संस्थांना मदत केली पाहिजे ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।